बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिलला मतदान होणार आहे। यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह एकूण 23 उमेदवार मैदानात आहेत। दरम्यान सुनेत्रा पवार 12 एप्रिलला प्रचाराचा नारळ फोडतील। राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा शुभारंभ होणार आहे। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली होती। त्यामुळे आता त्या जागेवर अजित पवारांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार आहेत। बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी प्रचारासाठी भाजपने 40 स्टार प्रचारकांची यादी केली आहे। यात मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री नितीन गडकरी, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यासह भाजपमधील दिग्गज नेत्यांचा या स्टार प्रचारकांमध्ये समावेश आहे। दरम्यान सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी जाण्याची तयारी खासदार सुप्रिया सुळेंनी दर्शवली आहे। सुनेत्रा पवारांनी प्रचारासाठी बोलवलं तर नक्की जाईन, शेवटी नातेसंबंध महत्त्वाचे असतात, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे। तसंच पोटनिवडणूक बिनविरोध का झाली नाही हे अजित पवार गटालाच विचारा, असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं। माझा काय रोल, मी एक मतदार म्हणून मतदानाला जाणार। इलेक्शन मध्ये सगळे कार्यकर्ते उत्सुक असतात, त्यामुळे नक्की तिथे काय झालं हे मी काल मी बारामतीत नव्हते, त्याच्यामुळे मला याची फारशी माहिती नाही। कुटुंब म्हणून तर पवार कुटुंब असेल किंवा महाराष्ट्रातलं आपण सगळेच कुटुंब आहोत। राजकारण होत राहतं, वैयक्तिक संबंध मी नेहमी माझ्या भाषणात नेहमी सांगते, रिश्ते ही मायने रखते। सत्ता, पैसा, राजकारण हे तर चालूच राहतं, पण शेवटी माणसाच्या आयुष्यात त्याच्या अतिसुखात आणि अतिदुःखात माणसंच लागतं। बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे। पवारांवर विखारी टीका करणाऱ्या गोपीचंद पडळकरांचं नाव स्टार प्रचारकांच्या यादीत असल्यामुळे चर्चांना उधाण आलंय। गोपीचंद पडळकर सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार आहेत। दरम्यान पक्षाच्या सूचनेप्रमाणे काम करणार असल्याचं पडळकरांनी सांगितलंय। बारामतीमध्ये पार्टीच्या वतीनं मला सूचना आल्या, मला जर तिथं जायची गरज असेल तर मी नक्की जाईन। बारामतीमध्ये मी निवडणूक पण लढलो होतो 2019ची, त्यामुळं गावगाड्यामध्ये सर्व लोकांशी माझा परिचय चांगला आहे, माझं जाणं येणं आहे, त्यामुळं काही अडचण नाही। मी बारामतीला प्रचाराच्या निमित्तानं पार्टीने सूचना दिली तर मी जाईन। काँग्रेसने निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ बारामती दौऱ्यावर आहेत। यावेळी सपकाळांनी आकाश मोरे यांची भेट घेतली। आकाश मोरे यांना बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारी दिली होती आणि त्यानंतर पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। त्यामुळे बारामतीतील स्थानिक नेत्यांनी सपकाळांची भेट घेत आभार मानले। यात उमेश पाटील, सुनेत्रा पवारांची स्वीय सहाय्यक सुनील मुसळे यांचाही समावेश आहे। बारामती पोटनिवडणुकीसाठी करुणा मुंडेही रिंगणात आहेत। पार्थ पवारांच्या फोननंतर करुणा मुंडे अर्ज मागे घेणार होत्या, मात्र 6 तारखेला धनंजय मुंडेंनी फोन करून आव्हान दिलं, त्यामुळे निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याचं करुणा मुंडेंनी सांगितलंय। हर्षवर्धन सपकाळ साहेबांना फोन करू शकता धनिया मुंडे, पण स्वतःची बायकोला कॉल करू शकत नाही। तो माझा पण फर्ज आहे ना याच्यामध्ये। इतके मोठे पार्थदादा मला कॉल करू शकता है ना, त्यांचे मोठे मोठे नेत्यांनी मला समजावणी दिली आणि त्यांचं मी कौतुक करते, पण धनिया मुंडे जे माझा नवरा आहे ते मला कॉल करू शकत नाही, इतका त्यांना छोटापणे वाटतोय। दोन्ही राष्ट्रवादी विभक्त झाल्यावर राजकीयदृष्ट्या स्वतंत्र असल्या तरी कौटुंबिकदृष्ट्या उत्तम समन्वय राखून असल्याचं बारामती पोटनिवडणुकीमध्ये दिसून येत आहे। अजित पवारांच्या मृत्यूनंतर बारामती पोटनिवडणूक लढवणार नाही असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीने जाहीर केलं, तो शब्द त्यांनी पाळलाच। एवढंच नाही तर पवारांच्या राष्ट्रवादीने निवडणूक बिनविरोध होण्यासाठी निकराचे प्रयत्न केले। काँग्रेसने उमेदवार मागे घ्यावे यासाठी सुप्रिया सुळे, रोहित पवारांनी मुंबईपासून दिल्लीपर्यंत प्रयत्न केलेच, पण खुद्द शरद पवार यांनीही आपली ताकद पणाला लावली। पवारांनी वेळोवेळी मल्लिकार्जुन खरगेंशी संपर्क साधला। बारामतीपासून दिल्लीपर्यंत पवारांनी प्रत्येक पातळीवरती प्रयत्न केले आणि याचा परिणाम म्हणून काँग्रेसने उमेदवारी मागे घेतल्याचं दिसतंय। एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार यांच्या कथित भेटीच्या वृत्तामुळे खळबळ उडाली होती। बुधवारी ठाण्यामध्ये ही भेट झाल्याचं वृत्त होतं। ठाकरेंच्या 6 खासदारांनी शिंदेंची ठाण्यात बुधवारी भेट घेतल्याचं सांगितलं जात होतं। या बैठकीला 2 खासदार व्हीसीद्वारे उपस्थित होते असंही सांगितलं गेलं, मात्र एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदेंनी हे वृत्त तातडीने फेटाळून लावलंय। राज्यात ऑपरेशन टायगरची मोठी चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे या गावी 3 दिवस मुक्कामासाठी गेलेत। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील 8 खासदारांची
एकनाथ शिंदेंसोबत बैठक झाली आणि सर्व खासदार लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताची जोरदार चर्चा रंगली होती. यावरून संबंधित खासदारांनी अशा कोणत्याही बैठकीला आम्ही उपस्थित नव्हतो असं स्पष्टीकरण सुद्धा दिलं. मात्र तरी सुद्धा या वृत्तावरनं तर्कवितर्कांना उधाण येतच राहिलं. अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीच खासदारांसोबत कोणतीही बैठक झाली नसल्याचा खुलासा केला आणि या प्रकरणावरती पडदा टाकला. ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांसोबत कोणतीही बैठक झाली नाही. ठाकरेंच्या शिवसेनेतून अशा बातम्या पसरवल्या जात आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी दिली. कुठल्याही प्रकारची बैठक उबाटाच्या खासदारांच्या समवेत आमची झालेली नाही आहे. ऑपरेशन टायगर वगैरे हा काही विषय पण नाही आहे. उबाटातीलच काही लोक अशा पद्धतीने बातम्या पसरवण्याचं काम करत आहेत. आपल्या खासदार आमदारांवरती प्रेशर आणण्याकरता अशा पद्धतीच्या बातम्या उबाटातीलच काही नेते हेतुपुरस्पर समाज माध्यमांमध्ये अशा प्रकारच्या बातम्या पसरवित आहेत. तर एकनाथ शिंदे छुप्या बैठका घेत नाहीत, अशी प्रतिक्रिया राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. राज्यामध्ये ऑपरेशन टायगर चालू आहे. 365 दिवस चालू असतं, 24 तास चालू असतं. परंतु ऑपरेशन टायगर म्हणजे फक्त खासदार नव्हे. ऑपरेशन टायगर म्हणजे सर्वसामान्य शिवसैनिक ज्याच्यावर अन्याय झालेला आहे, जो बाळासाहेबांच्या विचाराला मानणारा आहे, जो शिंदे साहेबांच्या विचाराला मानणारा आहे, त्याला ऑपरेशन टायगर. आमच्या दृष्टीनं खासदार काय किंवा सर्वसामान्य शिवसैनिक काय एकच आहे. दरम्यान ऑपरेशन टायगरच्या चर्चांवरती संतापलेल्या खासदार अरविंद सावंत यांनी उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाणार नाही असं ठणकावलं. यावेळी त्यांनी चक्क ठाकरेंची प्रतारणा कधी करणार नाही असं पत्रकार परिषदेत कागदावरती लिहून दाखवलं. हे जे समोर दिसते ना मूर्ती म्हणूया पाहिजे तर दगडांच्या मूर्त्या केल्या ना किंवा मातीच्या घडवल्या, आईने जन्म दिला, ती मूर्ती वंदनीय होती. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी ठाकरेंनी घडवलेली आहे, लक्षात ठेवा. आमदार केलं मोठ्या साहेबांनी, खासदार केलं उद्धव साहेबांनी. त्याची प्रतारणा करणं म्हणजे आईच्या दुधाशी प्रतारणा करणं आहे, लक्षात ठेवा. असले घाणेरडे संस्कार बाळासाहेबांचे विचार नाही. बरं, गद्दारांच्या बाबतीत बाळासाहेबांचे विचार काय होते ते सांगा पहिल्यांदा. बाळासाहेबांचे विचार सांगा ना. गद्दारांच्या बाबतीत काय विचार होते. दरम्यान ऑपरेशन टायगरवरनं खासदार संजय राऊतांनीही फटकारलाय. बघा, ऑपरेशन जे असतं की नाही हे एकदाच केलं जातं. वारंवार एखाद्या शरीराचं जेव्हा ऑपरेशन करतात असं म्हणतात तेव्हा ते डेड बॉडीचं ऑपरेशन असतं. ती डेड बॉडी नेतात ना, आणि डेड बॉडी सध्या त्यांच्या पक्षाची देवेंद्र फडणवीसांनी केलेली. खरं म्हणजे त्या ऑपरेशन सध्या जे सुरू आहे ते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेच्या पक्षाचं करतायत. शिवसेनेचे खासदार 9 खासदार हे एकजुटीनं एकत्रित आहेत. या संदर्भात उद्धव ठाकरेंचे 8 खासदार आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत झालेल्या बैठकीबद्दल कल्पना नसल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय. तसंच उद्धव ठाकरे त्यांच्या आमदार खासदारांना सांभाळण्याची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. बैठक झाली की नाही याबद्दल नक्की काही माहिती मला सुद्धा नाही, आणि आपण सुद्धा ही बातमीची काही सांगतात ती सूत्रावर, तर काय सूत्र आहे, खरं काय खोटं काय मला काही कल्पना नाही. परंतु मला असं वाटतं की उद्धवजी ठाकरे जे आहेत ते स्वतःच्या खासदारांची आणि आमदारांची त्यांच्या संदर्भामध्ये त्यांना सांभाळण्याची पूर्णपणे जबाबदारी व्यवस्थित पार पाडतात.